कस काय वारा आला? तेव्हा कस काय इजलं? वाऱ्याने इजलं असेल. शिवा, काय झालं? काय बघता? शिवा, तुझे डोळे लाल झालेत ना? हो, डोळे लाल झाले. ते अरे दिवसभर जे काही झालं त्याच्यामुळे जरा दमायला झालंय, त्याच्यामुळे झाले असतील लाल. डॉक्टरकडे जाऊन येतो आपण, दाखवून येतो त्याला. हो हो, त्याच्यामुळं झालं असेल. तू पहिल्यांदा डॉक्टरांना दाखव. तुझे डोळे तपासून घे. जा, आज कामं कर तुझी. आपण जरा बसतो बाहेर हवेला. बाहेर कशाला? या वेळेला तू घरात थांबते. अरे नाना, आता तुम्ही लोकच तर बोलले ना आपल्यामधून मायावी शक्ती निघून गेली म्हणून. मग आता आपण सेफ आहे ना? टेन्शन नको घेऊ, काय नाही होणार आपल्याला. शिवा, मी काय म्हणतो, बाहेर लय लांब जाऊ नको, इथं माझ्या नजरेसमोरच राहा. हा हा. ह्या बाहुलीनं आयुष्याची घडीच बिघडवली होती. आता खूप दिवसांनी सुखाने झोप लागेल बघ. शक्ती, शक्ती, अम्मा, शक्ती, काय काय झालं? कसला विचार करतेस? अयो, तुझ्याशीच बोलत होते मी आता. अम्मा, अगं अम्मा, ती बाहुली आपल्या घरात होती त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण खूप बिघडलं होतं ना. त्या बाहुलीमुळे सगळंच खूप स्ट्रेसफुल झालं होतं. ती नष्ट झाल्यापासून मला ना असं फ्रेश फील होतंय, छान वाटतंय. आणि आज बऱ्याच दिवसांनी खूप शांत आणि सुखाची झोपही लागेल बघ. अयो, मी पण तोच विचार करत होते. हो का? पण शक्ती, खरं सांगू का, ते व्रत आहे ना खूप कठीण होता. पण देवी आदिशक्ती आणि शंभूदेवाच्या आशीर्वादाने तू एवढं कठीण व्रत पण निष्ठेने आणि तुझी सगळी शक्ती पणाला लावून पूर्ण केलंस बघ. अम्मा, अगं ही माझ्या एकटीची मेहनत नाहीये. शिवा पण होता ना माझ्यासोबत. त्या बाहुलीच्या असुरी शक्तीने ग्रासलेला असताना सुद्धा त्याने स्वतःला माझ्यापासून लांब ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्या असुरी शक्तीने शिवाला खूप त्रास दिला अम्मा. पण शिवाने ना सगळा त्रास सहन केला ग. खरं बोलतेस, एकदम बरोबर बोलतेस बघ तू. शिवाने तुझी साथ कधीच सोडलेली नाही. हा, आणि देवी आदिशक्ती आणि शंभू महादेवानेच तुम्हाला दोघांना एकत्र आणलेलं असतं बघ. शिवासारखा जोडीदार तुझ्या आयुष्यात आहे हे आमचं भाग्यच आहे. आम्ही भाग्यवान असतो. हा शक्ती, आता फक्त त्यांच्याकडे एकच प्रार्थना की त्या मायावी शक्तीपासून तुम्हाला दूर ठेवावं. त्या मायावी शक्तीचा तुम्हाला आता कधीच त्रास नको व्हायला बघ. अम्मा, अगं त्या बाहुलीला नष्ट करून एक संकट टळलंय, पण तो राक्षस अजूनही अस्तित्वात आहे.
त्या राक्षसाचा एक डाव आम्ही मोडून पाडलाय, पण तो राक्षस संपला नाहीये. हे युद्ध संपलं नाहीये अम्मा. ज्या दिवशी त्या चेटकोबाचा पूर्ण अंत होईल त्या दिवशी या युद्धाला पूर्णविराम मिळणार. शक्ती, कसला आवाज असतो हा? अम्मा थांब, मी बघते. अरे थांब थांब शक्ती. तू एकटी नको पुढे जाऊस, मी बघते. थांब थांब अम्मा, मी जाऊन बघते. तू नको काळजी करू, हा, नको घाबरू तू. शक्ती, असं करू आपण दोघे जाऊच. बर ठीक आहे. थांब थांब. अप्पा, काय ग? अयो तुम्ही एवढ्या रात्री काय करताय तुम्ही इथे? अगं, या पेटीची फळी बाहेर आली होती, ती नीट करत होतो का. अयो, ही तर वेळ असते का ठाकटूक करायची? ते सगळं राहू दे, तुम्ही उठा आणि झोपायला चला बघू आधी. अगं 5 मिनिटाचं काम नाही. नाही ते मला काही सांगू नका तुम्ही. शक्ती, तू तरी. शक्ती, काय झालं? कसला विचार करते? विजयलक्ष्मी, मला माहिती आहे ती कसला विचार करते. एका संकटावर जरी मात केली असली ना, तरी मनात एक भीती आहेच. सगळं ठीक झालं असेल ना, काही चुकलं तर नाही ना, नक्की त्या मायावी शक्तीचा अंत झाला असेल ना, हाच विचार येतो ना मनात तुझ्या. आप्पा, अगदीच तसं नाही, पण हो, मगाशी ना मला खूप छान वाटत होतं, खूप फ्रेश फील होत होतो. पण नंतर इथे हा आवाज ऐकला आणि घाबरल्यासारखं झालं. पुन्हा मनात भीतीचं काहूर निर्माण झालं माझ्या. हे बघ शक्ती, त्या साधू बाबाने काय सांगितलं आपल्याला? त्या मायावी शक्तीचा अंत झालाय. ती आता आपल्या शिवाला त्रास देणार नाहीये. हे बघ शक्ती, तू उगाच आता टेन्शन घेऊ नको ग. जे काय होईल ना, ते चांगलंच होईल बघ. हो, मी काय म्हणते, हा, आपण आहे ना देवी आदिशक्तीची पूजा करूया उद्या. म्हणजे कसं आपलं मन आणि घर दोन्ही कसं प्रसन्न राहतील बघ.